न्यूनते अधिकते करुण घ्यावे तुमते विनवी तुळस प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्जित से भक्ती मनोनिबोध जरी गंगावती सगळ्या माझ्यापेक्षा वरिष्ठ वरिष्ठ ज्ञानवान गुणवान वयवृद्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध सर्वांनी आजचा अध्याय सांगितलेला आहे. सुग्रीवानं किती दिशेला वानर पाठविले, किती दिशेला पाठविले मावल्या 10 या आधर्व उधर्व 10 दिशेला आणि 10 दिशेची माहिती सुग्रीवाला होती. तंतोतंत कुठं तळ आहे, कुठं बाग आहे, कोण कुठं राहतंय, कोण कुठं तप करतंय, त्या राजा म्हणते. ठीक आहे ना. इतका बुद्धिवान सुग्रीव आहे तरी सुद्धा प्रपंचात फेर गेला. रामानं राज्य दिल्यावर 4 महिन्याला यायचा करार केला. एकदा घोटाळा बाहेरच नाही निघाला. आता तो रामाच्या संघासून बाहेर नाही निघाला. हम किस खेत की मुली है, आम्ही कोण्या झाडाला पालाय, आम्ही कसं निघाव. तुम्ही सगळं म्हणता इथं आले ब्रह्म होतंय, साधू संतांची भेट होतीये. तुम्ही सगळे साधू संत इथे उतरला, पण आम्ही नदीचे दगडत राहिलो. आम्हाला बी उद्धार करा ना आमचा बी. रामाच्या संग राहिले सुग्रीव, पण त्याचं आता ज्ञान आहे केलं. कैलासात कोण आहे, ब्रह्मलोकात कोण आहे, सत्यलोकात कोण आहे, पाताळात कोण आहे, सप्त पाताळात कोण आहे, 10 दिशेला कोण आहे, कोण कुणी का राजा आहे. परमरामचंद्र आनंद झाला. तेव्हा सर्व ब्रह्मांडाचा करताय करायचा तो राहतो त्याला आनंद झाला. कोणता आनंद झाला? ब्रह्म आनंद झाला. माईला ज्यावेळेस लेकरू बोबड का बोला ना, बोलायला लागला मग तिकडून त्या माईची माय पण करते. कसं करताय का बा आई, लय मिठू मिठू बोलत आहे. आमची कसं येते आनंद असतोय. मला सांगण्याचा मुद्दा काय, बालक बोबडा बोली वाकोडा इचुका बाहुली बालकाची चाली देखो माता बाहुल बाळानं पुढं पळावा आणि माईला मागून आल्या माईला बा सापडत नाही. माय त्याला घरी ज्यांना बाळ आहे त्यांना कळत, माय घरी करत नाही. ते पुढे पडत. तो आनंद मागविला आहे. सुग्रीवाचं ज्ञान आहे केलं, आनंद रामाला आहे. मला सांगायचं म्हणतो देवाला आनंद परपंचातला नाहीच आहे का? देवाला आनंद बायका बोलत आहे का? त्याच्या संपत्तीत आहे का? नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. देवाला काय होत नाही. माझे भक्त गाती देवाला भक्त आवडते. भक्त असे शेवटला येणार आहे. देवाला आवडते. अरे भक्ताचं कोण कौतुक आमचा देवानं करा. रामाला आनंद, रामाच्या मनवर वाढणारा लिहिली आनंद. धन्य आम्ही जन्मा आलो. बोलत वानर
करीत असते तीर्थयोगात. आता आपण म्हणायचं धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. काय बघो खरंच आपण भाग्यवान आहे. जळत महाराज आपल्या मुखात देवाचं नाव आपल्या श्रीगुणी त्याच्या श्रीगुरू आपल्याला मस्तकी तो दान हिरा कर आणि त्यामुळं आपल्या मुखातून देवाचं नाव निघतंय. आपले इतके भाग्यवान कोण आहे? कोण आहे? आपल्याला येतेच काय? फक्त देवाचं नाव. देवाचं नाव घेतलं जर एवढी मोठी गोष्ट मिळत असेल देव झाल्यावर कसं होईल? राम म्हणता रामाची होईल. तुकोबाराने भजन केलं आणि तुकोबारा देव झाले. त्याला माणसं दिसना देव झाले अवघेना दोष गुण सारदरी पावन आहे. सारदरी पावन आहे पण तुम्ही सारदे घाल का? तुम्ही सुद्धा देवच होता. देव पाहावया आणि तिथे देवची. तुम्ही गावात गेलो मला तर लोक तुमच्या पाया पडत असते. पुन्हा रे चारदरी येऊन घ्या दर्शन दिलं. मी ज्यावेळेस पिपरीच्या वाड्या करायचो आमचे श्रीराम बाबा मी आमचे ते कोतवाल रामभाऊ दादा भाऊ माझ्या बांधला कोतवाल आमचे बळू नवसागर सुद्धा आम्ही सकवा शिंदे यांची जुन्या माणसात आम्ही टीमला चालत जायचो. टीमला दर्शन करून आलो का की आम्हाला दादा प्रसाद थोडा द्यायचा. मग तिकडून आलं की त्यांना माहिती होतं आमुष्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा मुक्काम तिकडं. तिकडून आलं की लोकांनी आमच्या पाया पडा. आमच्या काय आम्ही मावली होतो. अरे माऊलीची वारी केल्यावर लोक पाया पडते. माऊली झाल्यावर काय करते? मग काय नाही व्हावा? काय नाही व्हावा? ऐसे आवडते मना देवा पुरवारी. मग रामाला त्या वानराचा आनंद झाला. वानराने रामाचा आनंद झाला. वानर म्हणजे आपल्याला का शास्त्र येते का पुराण येते का पोथी येते का कीर्तन येते का भजन येते का काय? आणि नुसतं आपण रामाच्या संगत ना कुठे दाबून रामाच्या संगत हे गिराईक नुसतं माझ्या संघ असतंय. लोक याच्या पाया पडते. कीर्तन केलं नारळाला मी मोकळा. खरं म्हणा. अरे संगत साधूची केली का? साधूच होते माणूस कसलं असू द्या. संतांच्या माऊली दादाच्या संगत आम्ही गेलो का लोक आमच्या पाया पडायचे. मग संगत चांगल्याची करा. रामाची संगत केली वानराने आनंद. रामायण रम्य का? त्याच्यात राम आहे. त्याच्यात देव भक्त कथा देवी देव भक्त आणि त्याच्यामुळे पावन आहे. त्याच्यामुळे रामायण पावनच आहे. अजन्म रामाची सेवा करा. विटत नाही रामायणाची सेवा विटत. मी तुम्हाला किती वेळ सांगतो. मी 1978 पासून आमची ही नगरी माझी जन्मभूमी. रामायण ऐकते. रामायण कटळाला गाज रामायणाचा कटळाला येणारच नाही. अविटगे माय विटता विटेना. ह्याचा विट येत नाही पण परपंचाचा विटले चित परपंचात माणूस विटतो सर.
सृष्टी बी आता सध्या आपली आशीची हालारी असू द्या, आपल्याला घरातले दिवस कदारणारच आहेत. त्यावेळेस आपण म्हणतो यांच्यासाठी एवढं केलं का तेवढं गंगाला वाहून गेलं. आता सुद्धा बरेच म्हणत असते पण ही म्हणा का, मी सुद्धा म्हणतोय परपंचात कुणी असले मन विटतच कंजरतच. ही लोक आत्महत्या करते का, कसं घेते, इंटरव्ह्यू देते, काय करते, हे अशी गोडी गोडी घेते. बायकोला जप केलं की माणूस फाशी घेतो. नवरा काहीतरी डान्सिंग करायला काय करू शकते. 90% लोक आत्महत्या नवरा बायकोलाच करतात. एकतर नवऱ्याचा पाऊल बिघडला की बायको मरती, आणि बायकोला नाही तर त्रास दिला की नवरा. सत्य पण कडू काय म्हणतात, कडू औषध आहे, गुण यायचं आहे. त्याच्यामुळं स्वर्ग कुठे मृत्यू कैलास कुठे मला माहित नाही. आपलं घर स्वर्ग बनवा. घर घर हे मंदिर आहे. घर गाव हे मंदिर बनवा. घर मंदिर बनवा. घरातल्या सर्व माणसाची पूजा करा. त्याला देवासारखं समजा, देवासारखं वागा आणि जगा. बस नियाल्यावर नरकात जातं का स्वर्गात जातं कोण बघितलंय? कुठं स्वर्गाला गेला तरी कावळ्याचं किड दाखवायची. कावळ्याला दाखवू नका. जिवंत मला दिसत करा, चहा करा, पोहे करा, काय करायचं ती करा. म्हाताऱ्याला ऐका काही बरं वाटलं असं म्हाताऱ्या माणसाला. ज्यांचे सासर सासरे होते तेव्हा मला ह्या सासू सासऱ्यात राहायचं नाही. आताच्या आश्रमात तुम्ही नाही. तुम्हाला सांगते हो तुम्ही बस इथं गावी सांगतो गुरु, दोन्ही गुरु आहेत, सगळे माझे गुरु आहेत. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो, ज्या घरात महिलेचा अपमान होतो, त्या घरात सुख शांती कधी वाट बघायची नाही, मिळणार सुद्धा नाही. स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. स्त्री अनंत काळाची माता आहे, क्षणाची पत्नी आहे. स्त्री बघा ते पतिव्रतेचा श्लोक आहे. त्याच्यापासून ओळखून घेतो सर्व सांगणार. कार्य श्रीमंत्री शेणे सुरंभा क्षमया धरित्री षडगुण नाम येतदी पतिव्रता नाम. सेवा करण्यामध्ये दासीसारखी काही असावं. नवऱ्याला जीव घालताना त्याची आई जशी जीव घालत होती तशी जीव करणारी असावं. त्याचे अपराध सहन करणारी पथईसारखी क्षमा करणारी असावा. अजून काय म्हणलं हे 6 गुण पाहिजे. आणि ज्या माऊलीकडे 6 गुण आहेत ती महान देव सुद्धा तिच्या दारात झाडलोट करतो. फुकट काम करीत नाही. तुकाराम महाराजाच्या घरी देव झाडलोट करीत होता. कळतं नाही? काळ गुलाम सलाम तुझ्या घरी राबतो. हे सगळं पुढंच होते का? हे करावं लागतंय. आणि ते देवमय झाल्यावर देव आपला आपुला तो नामे अहिल्या पुण्यवानानं नाम जपाव हे तर जपावच. म्हणजे पाप्यातला पापी आहे. अजामेळ नामे निरा ज्यानं जन्मात पाप केलं त्यानं फक्त देवाचं नाव घ्यायचं. जेवढं घ्यायचं तेवढं घ्यायचं. नाम एक असं शस्त्र आहे पापच राहू देत नाही. 2 दृष्टांत आहे म्हणून अहिल्या